माझं लक्षात घ्या. आता याला जोडू, सारथी अंतर्गत जेवढ्या योजना आहेत याला जोडून पंजाबराव देशमुखांची योजना पण, कोणत्या कोणत्या पोरांना पंजाबराव देशमुखांचे शिष्यवृत्त्या भेटल्या नाहीत, त्यांनी त्यांचा अर्ज घेऊन यायचा की आम्हाला भेटलं नाही त्या पोरांनी. जर ते पोरं शिकायला असतील तर त्यांचा भाऊ किंवा वडिलांना पाठवून द्या. आज मी सविस्तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय. याच्यावरती कोणीही विनाकारण व्हायबल व्हायचं नाही. कोणचा अभ्यासक काय म्हणतो, कोण काय म्हणतो, देण द्यायचं नाही कोणाकडं. हे सगळं राजकीय स्वार्थापोटी चाललेलं आहे. आपलं गरिबांच्या लेकरासाठी चाललेलं आहे. काहींचं सरकार आणि नेते खुश करण्यासाठी आपल्यात राहून चाललंय आणि आपलं फक्त आणि फक्त मराठ्यांच्या समाजाच्या लेकरासाठी चाललंय. म्हणून काहींना आपल्यातल्याला समाजाचं हित नाहीये, त्यांना त्यांचं हित बघायचंय. दोन्ही डगरीवर पाय ठेवून त्यांचे डाव सुरू आहेत. इवळायचंय फक्त. त्यांना आयुष्यात काहीही करता आलेलं नाही हे मराठा समाजाने समजून घ्या. म्हणून सारथीच्या कोणत्या कोणत्या योजना बंद केल्यात त्याचा सुद्धा डिटेल अर्ज अंतर्वालीत घेऊन या. त्या योजना सुरू होस तर ज्याने अर्ज दिलाय त्याने अंतर्वालीतून पुन्हा माघारी जायचं नाही. नसता आम्हाला द्यायचा अर्ज ती झोपला घरी जाऊन, आमच्या रातनं वेळेवर गर्दीमुळे ध्यानात तिथं तुम्हाला सेपरेट एका जागेवर जागा दिली जाणार आहे अर्जदारांसाठी. हा फक्त मंत्री आले शिष्टमंडळ की तुम्ही यायचं. अभ्यासकांना सुद्धा एक जागा दिली जाणार आहे, त्यांनी सुद्धा त्याच जागेवर राहायचं. मंत्री आलं की यायचं, मंत्री गेलं की तिकडे यायचं. मीडियात बोंबलायचं नाही. इथं ती शाळा जमत नाही. ती तुमची शाळा तिकडे असते तुमच्यात बैठका लागल्या का सरकारच्या टेबलावर उड्या शानफाना कर, बैठकी हिसकुटून दी. जर सरकारला काही कळा ना, मराठ्याला काही कळा ना काय मिळालं, तशा बैठका आम्ही खूप बघितल्यात. बैठक हिसकुटून लावायला काही येतात आणि काही पोट तिडकीनं सांगायला येते सरकारला. मग ते तुम्ही उड्या हाणणार आणि समाजाचं वाटलं करणार. इथं ती शानपणा जमणार नाही. नसता अंतर्वालीत पाय ठेवायचा नाही. इथं समाज हितासाठी यायचं, समाजाच्या कल्याणासाठी यायचं, बोंबल्यासाठी यायचं नाही. लगेच गेला बोंबलात मीडियापाशी ज्ञान पाजळीलं, त्यासाठी इथंच हे करायचं. म्हणून जे जे पोर अर्ज घेऊन येणार आहेत त्यांसाठी एक सेपरेट जागा दिली जाणार आहे. निवांत बसायचं तिथं. मंत्री आले की आम्ही बोलून घेतो. अभ्यासक आले एका जागेवरती वेळ जागा दिली जाणार आहे. मंत्री आले की यायचं. विषय चालला होता आपला सारथीचा. सारथीच्या ज्या योजना बंद पडल्यात त्या सगळ्या योजना पुन्हा सुरू करून घ्यायच्या. म्हणून कोणत्या कोणत्या बंद केल्यात, ओबीसींना काय सुरू आहे, मराठ्यांना काय सुरू नाही, हे सगळं सुरू करून घ्यायचं सारथीच्या मार्फतचं. पंजाबराव देशमुखांपासून सगळं ही झाला आपला क्लिअर विषय. सरकारनं 30 मेच्या आंदोलनात आपण उन्हात जे आंदोलन केलं त्यावेळेस ओबीसीचा JR काढला. बघा किती फसवायचं असतं एखाद्याला. 3 महिने झालेत त्या JRची अंमलबजावणी नाहीये. पोरांनी ऍडमिशन घेतले, पूर्ण फीस दिली. काय पागल समजता का आम्हाला तुम्ही? शिंदे आणि फडणवीस, समाजाने तुम्हाला गोड बोललं, डोक्यावर घेतलं म्हणून तुम्ही समाजाच्या डोक्यावर मुतणार का? ही कोणची शाळा आहे? मी समाज मरू देणार नाही. तुम्हाला राजकारणातून संपू पण समाज मरू दिला जाणार नाही. फीस पूर्ण घेतल्या. त्याच वेळेस सांगितलं होतं आम्ही, फीस शाळावाले सगळे मागायलेत. तुम्ही हसन मुश्रीफ साहेबांच्या मंत्रालयाचं पत्र काढा, दादा भुसे साहेबांच्या मंत्रालयाचं पत्र काढा, चंद्रकांत दादा पाटलांच्या काढा, तुम्ही कृषीमधलं काढा, सगळे पत्र काढावं लागते. तुम्हाला ओबीसी मंत्रालयाचं पत्र काढावं लागेल, तेव्हा हे अधिकारी हे करतात. तुम्ही राज्यांतर्गत ऍडमिशन, देशांतर्गत ऍडमिशन घेतलेल्या पोरांना सुद्धा महाराष्ट्रातल्या पोरांनी तिकडे ऍडमिशन घेतल्यामुळे सवलती लागू होणार आहेत असं सांगितलं. केल्या लागू सवलती? तुम्ही सवलत लागून म्हणा आम्ही लय दिलं. अरे ज्यावेळेस तुम्ही दिलं आम्ही दिलंच म्हणलो. फडणवीस साहेबांनी काय शब्दांत दुखवलं नाही वर्षात, एकही शब्दांत दुखवलं नाही एकही. कारण आम्हाला वाटलं आता आमच्या समाजाचं कल्याण करायला. काहीच करणार तुम्ही पुढं. तुमच्या स्वतःच्या मंत्रालयाचं काढला नाही तुम्ही. प्रताप सरनाईक साहेबांनी त्यांच्या बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी JR काढला. उदय सामंत साहेबांनी त्यांच्या मंत्रालयाचा काढला, MIDCचा. महावितरणमध्ये सुद्धा पोरांना शैक्षणिक पात्रतेनुसार बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकऱ्या दिल्या. काढला तुम्ही, काढला JR. इथंच भावना कळती तुमचे मराठ्यांविषयी किती पोटदुखी आहे. नसता आम्हाला बोलायची गरजच नव्हती. आम्हाला ह्या गोष्टी काही करायचीच गरज नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबाचे काहींचे पैसे तसेच राहिले, काहींच्या नोकऱ्या राहिल्यात. का बरं तुमच्या अधिकारी सांगितलं नाही कलेक्टर ऑफिसमधून त्यांना?